नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक मिनिट. I equal to integration from 0 to 1 log of 1 plus x divided by x square plus 1 into dx. मग इथे एक्स स्क्वेअर प्लस वन आहे, याचा अर्थ ते आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन करतोय पुट एक्स इक्वल टू ए टॅन थिटा. इथं ए ची व्हॅल्यू वन आहे, त्यामुळे इथं सबस्टिट्यूशन तुम्हाला करावी लागेल. पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा, differentiating with respect to theta, dx upon d theta is equal to tan theta ची डेरिव्हेटिव्ह sec square theta. Therefore dx equal to sec square theta into d theta. त्यानंतर लिमिट चेंज करा. when x equal to 0 tan theta equal to 0 होणार, म्हणजेच theta equal to 0 येणार. त्यानंतर when x equal to 1 म्हणजेच tan theta equal to 1 होणार. theta equal to पाय बाय 4 येणार. त्यानंतर इथं छेदामध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन आहे, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकताय, सेक्स स्क्वेअर थिटा लिहू शकताय. सगळे चेंजेस तयार करून घेतलेले आहेत, आता त्या इंटिग्रेशन मध्ये वापरूया. आय इक्वल टू 0 टू पाय बाय 4 होणार इथं. त्यानंतर इथे येणार लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा होणार, डिव्हायडेड बाय मध्ये सेक्स स्क्वेअर थिटा, आणि dx च्या ठिकाणी सेक्स स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा असे येणार. मग हे सेक्स स्क्वेअर थिटा, हे सेक्स स्क्वेअर थिटा कॅन्सल होईल. कॅन्सल झाल्यानंतर फक्त एवढं शिल्लक राहील, 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा इंटू डी थिटा, हे एवढं शिल्लक राहील. आता याच्यामध्ये परत एकदा ए मायनस एक्स ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. ही प्रॉपर्टी अशी आहे, या पद्धतीनं इथं 0 टू पाय बाय 4 आहे बघा. त्यामुळे जिथं थिटा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाय बाय 4 मायनस थिटा असं करून घ्यावं लागेल. therefore I equal to integration from 0 to pi by 4 log of 1 plus tan pi by 4 minus theta into d theta हे असे येईल. therefore I equal to integration from 0 to pi by 4 log of 1 plus इथं tan a minus tan b हा फॉर्म्युला वापरायचा आहे. होणार tan a minus tan b divided by 1 plus tan a into tan b असे. therefore I equal to 0 to pi by 4 log of 1 plus tan pi by 4 म्हणजे 1 minus tan theta divided by 1 plus tan theta हे असेल into d theta
देअरफॉर आय इक्वल टू, आता याला सिम्प्लिफाय करून घ्या, 0 to पाय बाय 4 लॉग इंटू ब्रॅकेट, याचा एलसीएम येणार 1 प्लस टॅन थिटा. 1 प्लस टॅन थिटाने इकडे मल्टिप्लाय करा, 1 प्लस टॅन थिटा प्लस 1 मायनस टॅन थिटा हे असेल. Therefore, I equal to integration from 0 to पाय बाय 4 log of, इथं काय होते बघा, 1 प्लस 1 2 होणार, हे टॅन थिटा आणि मायनस टॅन थिटा कॅन्सल होईल, 2 अपॉन 1 प्लस टॅन थिटा इंटू डी थिटा हे असेल. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 हे लॉग एम अपॉन एन, म्हणजेच लॉग 2 मायनस लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा टू डी थिटा, हे असं सेपरेट करून घेतोय. लॉग एम अपॉन एनचा फॉर्म्युला वापरलेला आहे. देअरफॉर आय इक्वल टू, इंटिग्रेशन सेपरेट करतोय, लॉग 2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, 0 टू पाय बाय 4 1 इंटू टी थिटा मायनस इथं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा इंटू डी थिटा हे असेल. आता लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा कुठे आहे बघा, पहिल्यांदा इथं आहे. सेम हीच टर्म तिथं आलेली आहे, तिथं वापरायचं, आता आय लिहायचं त्या ठिकाणी. देअरफॉर आय इक्वल टू, इथं लॉग 2, इथं 1 चं इंटिग्रेशन येणार थिटा 0 टू पाय बाय 4 मायनस याला लिहायचं आय, हे आय इकडे घ्या, इकडे आल्यानंतर ते होणार 2i, तोपर्यंत याचं थोडं सिम्प्लिफिकेशन करून घ्या, पाय बाय 4 मायनस 0 हे असेल. देअरफॉर 2i इक्वल टू पाय बाय 4 मायनस 0 पाय बाय 4 येणार, ते फक्त मी इथं पुढे घेतोय, हे असेल. देअरफॉर आय इक्वल टू 2 ने याला इकडे डिवाइड करा, म्हणजे पाय बाय 8 होणार ते इंटू लॉग 2, हे त्याचं फायनल आन्सर. थोडंसं वेगळं आहे, त्यामुळे जरा व्यवस्थित करून ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम -1 टू 1 आहे. याचा अर्थ याच्यात इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शनची प्रॉपर्टी वापरावी लागेल. हे असं एक्झाम्पल दिलंय. याला सरळ मी 2 भाग करतो, याचे सेपरेट डिवाइड करून घ्या, याला इंटिग्रेशन पण सेपरेट करा. एक्स क्यूब डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू डी एक्स आहे ना, प्लस याने याला डिवाइड केलं, 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, -1 टू 1 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू डी एक्स. आता याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी मी याला सरळ सेपरेट सेपरेट आय इक्वल टू, हे I1 कन्सिडर करतोय, प्लस हे I2 कन्सिडर करतोय, 2 सहित घेतले. तर याच्यामध्ये जरा लक्ष द्या, फक्त इथं एक्स क्यूब आहे बघा, त्यामुळे जरी तुम्ही इथं एक्सच्या ठिकाणी -x वापरलं तर इथं मायनस शिल्लक राहते. याचा अर्थ हे फंक्शन ऑड फंक्शन आहे. हे जर ऑड फंक्शन असेल तर या इंटिग्रेशनची व्हॅल्यू येणार 0. झाले, सोडवलंय आपण ऑड फंक्शन इव्हन फंक्शन. याच्यामध्ये
एक्स स्क्वेअर आहे फक्त इथं. त्यामुळे एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स वापरलं मायनस एक्सचा स्क्वेअर. बघा लक्षात येते का, ते प्लस मध्येच येणार, त्यामुळे हिथं चिन्ह बदलणार नाही. हे फंक्शन इव्हन फंक्शन आहे. जर हे इव्हन फंक्शन आलं तर इथं इंटिग्रेशन घेताना तुम्हाला काय करावं लागेल, 0 to 1 घ्यावं लागेल आणि 2 टाइम्स घ्यायचं फक्त. 1/√ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 हे असेल. मग इथं हा लॉगचा फॉर्म्युला आहे. लॉग ऑफ एक्स प्लस रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4, त्याच्यामध्ये लिमिट वापरा आणि नंतर हे दोन्ही एकत्र करा. मेथड सांगितलेली आहे, सोडवून टाका ते त्या पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू -a2 + a x plus x cube divided by 16 minus x square into dx. इथं पण लिमिट -a to a आहे. याचा अर्थ हे पण इव्हन फंक्शन ऑड फंक्शन या कॅटेगरी मधलं आहे. इथं सुद्धा सेपरेट डिवाइड करतोय आणि इंटिग्रेशन सेपरेट करून घेतोय. -a to a x upon 16 minus x square into dx प्लस सेकंड इंटिग्रेशन मध्ये -a to a एक्स क्यूब डिवायडेड बाय 16 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx हे असेल. आता इथं फक्त एक्स आहे बघा, त्यामुळे एक्सच्या ठिकाणी -x वापरलं की हे चिन्ह बदलणार. हे ऑड फंक्शन आहे. इथं एक्स क्यूब आहे, हे सुद्धा ऑड फंक्शन आहे. त्यामुळे दोघांचंही आन्सर 0 येणार, टोटल आन्सर सुद्धा 0 येणार. फक्त व्यवस्थित मांडा. नेक्स्ट एक्झाम्पल, या टाईपचं सुद्धा एक्झाम्पल आधी झालेलं आहे. याच एक्सरसाइज मध्ये होतं बघा ते. 0 to 1 आहे इथं. इथं टी स्क्वेअर आहे, रूट मध्ये दिलेलं आहे 1 - t इंटू dt. इथं परत एकदा f(a - x) हीच प्रॉपर्टी वापरायची आहे. फक्त इथं व्हेरिएबल टी आहे, म्हणून मी त्याला फक्त टी मध्ये कन्व्हर्ट करून घेतो. हे जर असं असेल तर यालाच तुम्ही असं लिहू शकताय, 0 to a f(a - t) इंटू dt या पद्धतीने लिहू शकताय. मग इथं a म्हणजे 1 आहे. त्यामुळे बघा याच्यामध्ये कसा चेंज होईल, 0 to 1 टीच्या ठिकाणी येणार 1 - t, 1 - चा स्क्वेअर. इथं स्क्वेअर रूट मध्ये 1 - t इंटू dt असा बदल करायचा आहे. टीच्या ठिकाणी 1 - t सगळीकडे लिहायचं आहे. सो दिस इज इक्वल टू 0 to 1. इथं किती होणार, हे आहे असंच ठेवतो 1-2 मिनिट. 1 - चा स्क्वेअर, इथं 1 - 1 कॅन्सल होईल, मायनस मायनस प्लस होईल, रूट मध्ये टी येणार म्हणजेच हे असं येणार इंटू dt. देअरफॉर आय इक्वल टू, आता हे फक्त सोडवून घ्या. इथं 0 to 1 इथे येणार 1 - 2t प्लस टी स्क्वेअर इंटू t⁻1/2 इंटू dt. यांना आत मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन सेपरेट करा. 0 to 1 t⁻1/2 इंटू dt -2 ते बाहेर घ्या. 0 to 1 t⁻1+1/2 येणार 3/2 इंटू dt प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 2 + 1/2 2 इंटू 2 4 + 1 5/2 येणार इथं. आता याचं इंटिग्रेशन घ्या, लिमिट वापरा आणि पुढे सोडवून टाका. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π x
साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स हे असेल. आता याच्यामध्ये परत एकदा ती ए मायनस एक्स चीच प्रॉपर्टी यूज करायची आहे. 0 to a f of x dx, this is equal to 0 to a f of a minus x into dx. Therefore I equal to integration from 0 to pi x च्या ठिकाणी येणार पाय मायनस एक्स साइन पाय मायनस एक्स येणार. इथं कॉसचा स्क्वेअर आहे, याला मी असं म्हणतोय कॉस पाय मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी एक्स हे असेल. आता पाय आहे इथं, त्यामुळे फंक्शन बदलायचं नाही. पाय मायनस थिटा याचा अर्थ सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे कॉसची टर्म मायनस येणार. देअरफॉर आय इक्वल टू 0 to पाय, हे पहिलं पाय मायनस एक्स तसंच ठेवा. इथं येणार साइन एक्स, इथं येणार मायनस कॉस एक्स, पण त्याचा स्क्वेअर आहे त्यामुळे ते मायनस पुढच्या स्टेपला निघून जाईल. पण हे सिम्प्लिफिकेशन प्रॉपरली करून घ्या, तिथं व्यवस्थित ते रिप्रेझेंट करा. हे साइन एक्स तसंच ठेवतोय, इथे येणार कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स हे असेल. आता यानं आत मल्टिप्लाय करून घ्या तिथं. देअरफॉर आय इक्वल टू, यानं पायला मल्टिप्लाय केलं, पाय कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर 0 to पाय. इथं शिल्लक राहणार आहे साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स मायनस 0 to पाय, यानं एक्स ला मल्टिप्लाय करायचं. हे मायनस इथं मध्ये लिहिलं. या दोघांनी साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स न एक्स ला मल्टिप्लाय केलं की एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स हे असेल. मग ही टर्म म्हणजेच आपलं सुरुवातीत प्रॉब्लेम आपण इथूनच सुरुवात केलेला होता. त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहिले. याचा अर्थ आता सिम्प्लिफिकेशन करून जे काय आलेलं आहे ते आहे आय. मग तिथं आता मी आय लिहिणार याच्या ठिकाणी. देअरफॉर आय इक्वल टू पाय इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to पाय, आणि याला असं लिहितोय कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स इंटू डी एक्स मायनस आय. हे मायनस आय इकडे घेऊन या, आय प्लस आय होणार ते 2i हे असेल. मग याच्यामध्ये कॉस एक्स इक्वल टू टी सबस्टिट्यूट करा, साइन एक्स डी एक्स डी टी मध्ये निघून जाते. बघा लक्षात येते का? मग पुट कॉस एक्स इक्वल टू टी, पुट कॉस एक्स इक्वल टू टी केलं की डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी मध्ये साइन एक्स तुम्हाला दिसेल. कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स dx अपॉन dt, टी ची डेरिव्हेटिव्ह 1. देअरफॉर मायनस साइन एक्स dx इज इक्वल टू dt येणार. शिवाय लिमिट बघा, व्हेन एक्स इक्वल टू 0 कॉस 0 इक्वल टू 1 येणार. त्यानंतर व्हेन एक्स इक्वल टू पाय म्हणजे कॉस पायची व्हॅल्यू आहे -1. त्यामुळे लिमिट कसं चेंज होणार आहे ते बघा. देअरफॉर 2i इक्वल टू पाय इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to पाय आहे तिथं 1 to -1 होणार. 1 to -1 कॉस एक्स इक्वल टू टी आहे म्हणजे इथे येणार टी स्क्वेअर,
आणि साइन एक्स डीएक्स म्हणजे मायनस डी टी. हे बघा इथे मायनस साइन एक्स डीएक्स डी टी आहे. तर साइन एक्स डीएक्स येणार मायनस डी टी. आता हे परत पुढे सोडवायचं आहे. देअरफॉर 2i इक्वल टू, ह्याच्यातलं मायनस बाहेर घेतोय, 2i इक्वल टू मायनस पाय. आता इथे मी डायरेक्ट सोडवते. इथं सुद्धा तुम्ही इव्हन ऑड फंक्शन वापरू शकताय. थांबा, पहिला मायनस काढून घेतो एकच. मी डायरेक्ट सोडवायला घेत होतो, मायनस काढून घेऊया आणि मग सोडवूया. मायनस जर इथलं कॅन्सल केलं तर हे लिमिट इंटरचेंज होईल, बाकी सगळं आहे असं. तुम्ही हे डायरेक्ट पण सोडवू शकताय. बघूया आपण सोडवून काय होते ते. 2i इक्वल टू, कारण हे इव्हन ऑड मध्ये जर गेलं तर हे इव्हन फंक्शन आहे, 0 to 1 होणार. असं वापरून पण एकदा बघूया बरोबर येते किंवा नाही. हे पाय टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन येणार t³ अपॉन 3. व्हॅल्यू वापरायची आहे -1 to 1. बघूया आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू यूज करून. देअरफॉर 2i इक्वल टू, हे पाय तसंच राहील, इंटू ब्रॅकेट इथे येणार 1³ अपॉन 3 म्हणजेच 1/3. त्यानंतर मध्ये मायनस, आता -1 चा क्यूब, तो परत -1/3 येणार, हे असेल. देअरफॉर 2i इक्वल टू पाय इंटू ब्रॅकेट, मायनस मायनस प्लस होणार, 1 + 1 ते येणार 2/3. दिस इज इक्वल टू 2π/3. देअरफॉर i इक्वल टू π/3 असेल. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. i इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 log x divided by square root of 1 minus x square into dx. याच्यामध्ये 1 minus x square दिसते इथं. पुट x इक्वल टू साइन थिटा करून घेऊया. पुट x इक्वल टू साइन थिटा differentiating with respect to theta. dx upon d theta इक्वल टू साइन थिटाची डेरिव्हेटिव्ह cos theta. Therefore dx इक्वल टू cos theta into d theta. When x equal to 0, theta equal to 0 येणार. When x equal to 1, sin theta equal to 1 होणार, म्हणजेच theta equal to π/2. त्यानंतर 1 minus x square आहे, ते होणार 1 minus sin square theta, that is equal to cos square theta होणार. म्हणजेच रूट मध्ये 1 minus x square आहे, ते येणार cos theta. एवढे सगळे चेंजेस त्या एक्झाम्पल मध्ये करून घ्या. i इक्वल टू 0 to 1 आहे, तिथे येणार 0 to π/2. त्यानंतर लॉग ऑफ एक्सच्या ठिकाणी साइन थिटा येणार, डिव्हायडेड बाय मध्ये रूट आहे, तिथं कॉस थिटा येणार, dxच्या ठिकाणी कॉस थिटा इंटू डी थिटा हे असं येणार. याच्यातलं कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल होईल. देअरफॉर i इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 लॉग ऑफ साइन थिटा इंटू डी थिटा हे असेल. आता याच्यामध्ये एक वेगळी प्रॉपर्टी वापरायची आहे, ज्याच्यावरती बेस्ड फार एक्झाम्पल्स नाही आहेत. 0 to 2a
एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू इथं होणार 0 to a, म्हणजे या 2a हाफ येतं इथं, आणि पुढं टर्म्स अशा येतात एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ 2a - x इंटू डी एक्स हे असेल. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, ह्या एक्झाम्पल मध्ये इथं बघा π/2 आहे, म्हणजेच 2a = π/2 आहे. त्यामुळे इथं π/2 आहे, पुढं या ठिकाणी π/2 येणार, आणि इथं लिमिट मध्ये a लागणार आहे मला. मग a किती येईल, 2 ने इकडे डिव्हाइड करा, येणार π/4. हा बदल करून घेऊया याच्यामध्ये, हीच महत्वाची स्टेप ह्याच्यातली. तर इथं मला 0 to a पाहिजे आहे, ह्याच्यासाठी लिहिणार आहे मी. याच्यासाठी ही प्रॉपर्टी वापरायची आहे. ही याची डावी बाजू आहे, आता उजवी बाजू मला मांडायची आहे. a म्हणजे π/4 येणार. त्यानंतर पुढे ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स, म्हणजे हे फंक्शन आहे असं येणार, लॉग ऑफ साइन थिटा प्लस, आता काय करायचं आहे, थिटाच्या ठिकाणी 2a - म्हणजेच π/2 - थिटा वापरायचं आहे. लॉग ऑफ साइन π/2 थिटा हे असेल. याला अजून एक ब्रॅकेट घ्यावं लागेल इथं, इंटू डी थिटा हे असेल. बघा कशा पद्धतीनं टर्म्स ह्या प्रॉपर्टीने येणार आहेत ते. देअरफॉर आता याला जरा सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 हे आहे लॉग साइन थिटा प्लस π/2 म्हणजे फंक्शन बदला, π/2 - थिटा फर्स्ट क्वाड्रंट येणार, त्यामुळे इथं लॉग ऑफ कॉस थिटा इंटू डी थिटा हे असं होणार. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 इथं असं येणार लॉग ऑफ साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा हे असेल. आता याला 2 न मल्टिप्लाय करतोय, 2 न डिव्हाइड करून घेतोय. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 लॉग ऑफ, याला 2 न मल्टिप्लाय केलं, इथं डिव्हाइड करून घेतलं, हे असेल. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 लॉग ऑफ साइन 2 थिटा अपॉन 2 इंटू डी थिटा हे असेल. आता याला परत सेपरेट करून घ्या, लॉग एम मायनस लॉग एन असं करून घेऊया त्याला. देअरफॉर आय इक्वल टू 0 to π/4 लॉग ऑफ साइन 2 थिटा मायनस लॉग 2 इंटू डी थिटा हे या पद्धतीने. आता याच्यात इंटिग्रेशन सेपरेट करूया, लिमिट सेपरेट करून घेऊ, डी थिटा सेपरेट. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 log of sin 2 थिटा इंटू डी थिटा मायनस लॉग 2 कॉन्स्टंट आहे इथं, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय, इथं फक्त 1 शिल्लक राहील, या पद्धतीने. देअरफॉर आता हे परत दोन्ही वेगवेगळे सोडवावे लागतील. आय इक्वल टू I1 - I2 असं कन्सिडर करतोय. थांबा, ह्याला आपण इथं 2 टाकूया इक्वेशन नंबर. वरती एका ठिकाणी 1 लिहावं लागेल, आपण जिथून सुरुवात केली होती
आता आपल्याला कुठेतरी इक्वेशन नंबर 1 हे परत एकदा आपल्याला वापरावं लागेल. मग हे हितच असणार आहे शक्यतो करून. त्याला इक्वेशन नंबर 1 बघूया. पाहिजे असलं अगदीच गरज पडली तर त्याला चेंज करू, शक्यतो नाही पडायची चेंज करायला. बघू. I1 इक्वल टू, आता याच्यामधलं I1 सेपरेट लिहून घेतोय. 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ साइन 2 थिटा इंटू डी थिटा हे असेल. आता हे 2 थिटा मला नको आहे, तर 2 थिटा साठी टी सबस्टिट्यूशन करू याच्यात. पुट 2 theta is equal to t. Therefore, differentiating with respect to t हे असं होणार 2 इंटू डी थिटा अपॉन डी टी इज इक्वल टू 1. मग याच्यावरून डी थिटा इक्वल टू, हे 2 इकडे घ्या, 1/2 इंटू डी टी. त्यानंतर लिमिट चेंज करा. व्हेन थिटा इक्वल टू 0, बघा इथं, व्हेन थिटा इक्वल टू 0 टी इक्वल टू 0 येणार, ह्याच्यात वापरायचा आहे इथं. आणि दुसरी व्हॅल्यू व्हेन थिटा इक्वल टू पाय बाय 4 टी इक्वल टू, हे पाय बाय 4 इथं वापरा. 2 इंटू पाय बाय 4 म्हणजेच हे पाय बाय 2 होतं इथं. मग आता हे चेंजेस करूया याच्यामध्ये, बघूया काय होते. देअरफॉर I1 इक्वल टू, इथं 0 टू पाय बाय 4 आहे, तिथं 0 टू पाय बाय 2 होणार. लॉग ऑफ साइन टी येणार इथं, आणि डी थिटाच्या ठिकाणी येणार 1/2 डी टी हे असेल. आता हे 1/2 तेवढे याच्यातून बाहेर घ्या. I1 इक्वल टू, हे 1/2 इथं बाहेर घेतलं, 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ साइन टी इंटू डी टी हे असेल. आता इथं व्हेरिएबल बदलून घेतोय मी, प्रॉपर्टी आहे माझ्याकडे. डायरेक्ट तुम्ही व्हेरिएबल चेंज करू शकता. 0 टू पाय बाय 2, फक्त इथं आपण सुरुवातीला जे इक्वेशन 1 मध्ये अगदी सुरुवातीला थिटा वापरले बघा, ते फक्त इथं करून घेऊया तयार. लॉग ऑफ साइन थिटा इंटू डी थिटा. आता बघा बरं, हे आपण वरती मगाशी इक्वेशन नंबर 1 लिहिलेलं आहे, यालाच लिहिले का बघूया. हे बघा इथे 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ साइन थिटा इंटू डी थिटा. 0 टू पाय बाय 2 हे महत्वाचं. आता त्याच्यासाठी लिहायचं I1 साठी तीच टर्म आहे का बघा, फक्त इथं 1/2 आहे पुढे. देअरफॉर I1 इक्वल टू 1/2 I. ही एक व्हॅल्यू तुम्हाला I1 ची मिळेल. याला लिहितोय मी इक्वेशन नंबर 3. आता I2 काय होतं बघा, बरंच मोठं होतं उदाहरण हे, पण आता पर्याय नाही त्याला काय. हे बघा, हे I2 आहे, लॉग 2 आहे तिथं, 0 टू पाय बाय 4 आणि 1 आहे. I2 इक्वल टू मायनस लॉग 2, ते पण त्याच्यातच आहे बघा, लॉग 2 फक्त घ्यायचं आहे, मायनस आपण ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे बघा. लॉग 2 0 टू पाय बाय 4 1 इंटू डी थिटा. हे असं. मग 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थिटा, ते येणार थिटा
0 to pi by 4. So this is equal to log 2 pi by 4 minus 0 होणार आहे. Therefore I2 इक्वल टू हे पाय बाय 4 फक्त पुढे घेतो इथं इंटू लॉग 2 याचे येणार तुमचं इक्वेशन नंबर 4. आता हे इक्वेशन नंबर 4 घ्यायचं, हे इक्वेशन नंबर 3 घ्यायचं आणि हे सगळं घेऊन इक्वेशन 2 मध्ये वापरायचं. युजिंग 3 and 4. इन इक्वेशन 1. मग तिथं कसं येणार, आय इक्वल टू इक्वेशन 1 नाही इक्वेशन 2. 1 वेगळा आहे. आय इक्वल टू हे येणार I1 आहे 1/2 आय मायनस हे I2 आहे. हे असेल बघा, लक्ष देते का? तर हे इकडं आणा, म्हणजे ते काय होणार, आय मायनस 1/2 आय होणार हे. दिस इज इक्वल टू मायनस पाय बाय 4 लॉग 2 होणार, म्हणजेच इथे येणार 1/2 आय. दिस इज इक्वल टू मायनस पाय बाय 4 लॉग 2. इथं 2 याला किरकोळ भाग घालवा. देअरफॉर आय इक्वल टू मायनस पाय बाय 2 लॉग 2 येणार, म्हणजेच पाय बाय 2 लॉग हे मायनस साइन काढून टाकायचं आहे मला, त्यामुळे इथं 1/2 नाही. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. तर याच्यामध्येच मला अजून काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स थोडी घ्यायची आहेत, ती या लेक्चरमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये डिवाइड करून घेते. त्यातलं बघा पहिलं एक एक्झाम्पल, कारण अजून काही ठिकाणी ते पोचलेलं नाही आहे, आपला सगळा सिलेबस तिथपर्यंत कव्हर होत नाही. 0 to pi by 4 e raised to x into bracket 1 plus tan x plus tan square x into dx. हा एक टाईप अजून याच्यात कुठं झालेला नाहीये, फक्त एखादे उदाहरण घेऊन बघायचं त्याच्यामध्ये. सो दिस इज इक्वल टू 0 to pi by 4 e raised to x हे तसंच ठेवतोय, याच्यातलं tan x हे पुढे घेतोय, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स यांना एकत्र करतो या पद्धतीने. मग 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजेच सेक्स स्क्वेअर एक्स असेल. मग टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे, म्हणजे याला तुम्ही एफ ऑफ एक्स आणि हे एफ डॅश एक्स असं कन्सिडर करू शकताय. 0 टू पाय बाय 4 ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स इंटू डी एक्स हे असं येणार. सो दिस इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स असं येईल, आणि त्याला आपल्याला लिमिट वापरावं लागेल 0 टू पाय बाय 4. मग हे एफ ऑफ एक्स कोण आहे तेवढं फक्त बघा, एफ ऑफ एक्स म्हणजेच टॅन एक्स, ते तेवढं इथं वापरूया. ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स 0 टू पाय बाय 4, म्हणजे इथं असं येणार ई रेस टू पाय बाय 4 टॅन पाय बाय 4
मायनस ई रेस टू झिरो इंटू टॅन झिरो. टॅन झिरो झिरो येणार, ई रेस टू झिरो येणार 1, आणि टॅन पाय बाय 4 त्याची व्हॅल्यू पण 1च आहे, त्यामुळे त्याचं फायनल आन्सर येणार ई रेस टू पाय बाय 4. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2. टर्म्स बघा कशा दिलेल्या आहेत आता. क्यूब रूट ऑफ सेक एक्स आणि डिव्हायडेड बाय मध्ये क्यूब रूट ऑफ सेक एक्स प्लस क्यूब रूट ऑफ कोसेक एक्स डीएक्स हे असं आहे. मग याच्यामध्ये ह्याला मी पहिल्यांदाच इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय. 0 टू पाय बाय 2 आहे. 0 टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स, दिस इज इक्वल टू 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स इंटू डीएक्स. ही प्रॉपर्टी याच्यामध्ये वापरा. देअर फोर आय इक्वल टू 0 टू पाय बाय 2. तर कसं येणार, क्यूब रूट ऑफ सेक पाय बाय 2 मायनस एक्स येणार, डिव्हायडेड बाय मध्ये क्यूब रूट ऑफ सेक पाय बाय 2 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ कोसेक पाय बाय 2 मायनस एक्स इंटू डीएक्स असे. बघा हे कशा पद्धतीनं तयार करावं लागते. देअरफॉर आय इक्वल टू 0 टू पाय बाय 2 क्यूब रूट ऑफ पाय बाय 2 आहे, म्हणजे फंक्शन बदला, सेकचं कोसेक होणार. सगळे अँगल पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, त्यामुळे चिन्ह बदलायचं काही कारण नाही, सगळीकडे प्लसच राहतील व्हॅल्यूज. इथं सेक आहे त्याचं कोसेक एक्स होईल, प्लस इथं कोसेक आहे त्याचं सेक एक्स होणार. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 बघा बरं, छेद समान आहे, अंशांची डायरेक्ट बेरीज होईल. ऍडिंग 1 अँड 2. मग इकडे डाव्या बाजूला होणार आय प्लस आय, उजव्या बाजूला इंटिग्रेशनचे लिमिट्स सेम आहेत, छेद सेम आहे, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही बेरीज करून घेऊ शकताय त्यांची. अंशात पण तेच येणार. हे असेल, हे पूर्ण अंश आणि छेद हे सगळंच कॅन्सल होईल, टोटल सेम टर्म्स आहेत, त्यामुळे इकडे राहणार 2i इज इक्वल टू, इथे इंटिग्रेशन मध्ये येणार 0 टू पाय बाय 2 इंटू 1 इंटू डीएक्स हे असेल. मग याचं इंटिग्रेशन येणार एक्स लिमिट फ्रॉम 0 टू पाय बाय 2. देअरफॉर 2i इक्वल टू पाय बाय 2 मायनस 0 that is equal to पाय बाय 2. देअरफॉर आय इक्वल टू 2 ने इकडे डिव्हाइड करा, पाय बाय 4 हे असेल.
हे त्याचं फायनल आन्सर येईल.